नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उद्या आपला मराठी विषयाचा पेपर आहे आणि मराठी हा विषय म्हटलं की आपल्याला त्या ठिकाणी काना, मात्रा, वेलांटी, शुद्ध लेखन या सर्व गोष्टींचं अतिशय महत्त्वाचं ज्ञान आवश्यक आहे. लिहिताना सादरीकरण, प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं असतं. मी आज तुम्हाला काही महत्त्वाच्या कविता ज्या रसग्रहणासाठी विचारल्या जातात आणि स्थूल वाचनाचे प्रश्न ते मी सांगणार आहे. तर तुम्ही मी जे काही सांगत आहे ते व्यवस्थित ऐका, लिहून काढा, त्याच्या नोट्स काढा. सर्वप्रथम मी सांगतो आहे स्थूल वाचनाबद्दल. स्थूल वाचनामध्ये लक्षात घ्या, होमी भाभा, सगवारो कॅक्टस. कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा. आधी केले मग सांगितले या ओळीचा अर्थ स्पष्ट करा. स्काय इज द लिमिट या ओळीचा अर्थ स्पष्ट करा. त्यानंतर व्युत्पत्ती कोश हा जो पाठ आहे याच्यामध्ये दोन प्रश्न आहेत. पहिला जो प्रश्न आहे व्युत्पत्ती कोशाचं आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, व्युत्पत्ती कोश आणि त्याचं कार्य. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे की त्या ठिकाणी बघा, निर्मितीचा ठराव, जबाबदारी, अर्थसहाय्य आणि प्रकाशन. हे जे 4 पॉईंट्स आहेत, 4 मुद्दे आहेत, तर त्यांच्या अनुषंगाने आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा उत्तर व्यवस्थित लिहायचं. नंतर ज्या कविता आहेत, कवितांमध्ये मी सांगतो महत्त्वाच्या कविता कुठल्या आहेत. पहिली जी आहे संतवाणीमधले अंकिलामी दास तुझाही व्यवस्थित करा, 100% येऊ शकते. संत नामदेव कवी आहेत आणि कवितेचा विषय आपल्याला माहीतच आहे की आई जसं आपल्या बाळाचं पालनपोषण करते, कष्ट, संघर्ष या सगळ्या गोष्टी आपल्या बाळासाठी करत असते, तसं त्या देवाकडे मागणी केलेली आहे की जसं आई बाळाचं पालनपोषण करते तसंच हे देवा तू आमचं पालनपोषण कर, आमच्याकडे लक्ष दे. अतिशय सुंदर विषय. संदेश लिहितानासुद्धा की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई अतिशय महत्त्वाचा घटक आहे. देव सगळ्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, तर त्या ठिकाणी आईची जागा आहे. अशा प्रकारे संदेश लेखन वगैरे तुम्ही सगळ्या गोष्टी पण मुद्देसूद म्हणजे कवितेचं नाव, कवी, कवयित्री, विषय हे सगळे मुद्देसूद लिहा. कवीचं नाव झालं, विषय लिहिताना एक ओळमध्ये सोडायची गॅप, प्रत्येक ठिकाणी एक ओळ सोडून मग लिहायचं मोकळं. आणि जे आवश्यक आहे त्या ठिकाणी बोल्ड करायचे, जे मुख्य पॉईंट्स असतात ना त्यांना बोल्ड करायचं, खाली अंडरलाईन करायची काळ्या पेनाने किंवा मग पेन्सिलने करू शकतात, किंवा तुम्ही ज्या पेनाने लिहिता त्या पेनाने. अशा प्रकारे दुसरी जी कविता अतिशय महत्त्वाची आहे ती कविता आहे 2 दिवस. नारायण सुर्वे. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, अर्थात 2 दिवस सुखाची वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले. म्हणजे आपलं अर्ध आयुष्य जे सुखात गेलेलं आहे आणि अर्ध आयुष्य कष्ट, परिश्रम, संघर्ष या सगळ्यांमध्ये. पण विषय काय आहे की आपल्याला स्वतः आपण कधी वेळ देतो का, तर थोडा आशय असा पण होतो की आपण त्या ठिकाणी जगताना आनंद मानून सुख-दुःख या दोन्ही गोष्टी समप्रमाणात मानून आपण जगलं पाहिजे, व्यवस्थित आनंदाने जगलं पाहिजे, हा विषय आहे. आणि विषय काय लिहायचा की कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रण. आता आपण सगळे कामगारच आहोत, तर विषय असा आहे कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रण कवी नारायण सुर्वे यांनी या कवितेत मांडलेलं आहे. नंतर आहे कविता हिरवगार झाडासारखं. जॉर्ज लोपिस यांची कविता आहे, अतिशय सुंदर कविता आहे. बघा, जर तुम्ही बघितलं असं की हिरवगार झाडासारखं, झाड हिरवगार आहे, हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक आहे. समृद्धी म्हणजे भरभराट, परिपूर्णता त्याचं प्रतीक आहे. आणि झाड जसं संयमी आहे, शांत आहे, परोपकारी आहे, सहनशीलता दाखवणारा आहे, तसंच माणसाने त्यांच्या आयुष्यात सहनशीलता दाखवावी, शांत संयमी राहावं, हा संदेश आहे, हा विषय आहे. अतिशय सुंदर कविता आहे. नंतर आहे स्वप्न करू साकार. यामध्ये स्वप्न कर साकार. साकार म्हणजे काय, साकार म्हणजे आकार देणं, स्वप्नांना आकार द्यायचे. पण स्वप्न कोणाचं आहे, भारत मातेचं आहे, भारत देशाचं आहे. आपल्या देशाला उज्ज्वल बनवण्यासाठी, आपल्या देशाला अधिक सुंदर बनवण्यासाठी कशा प्रकारे आपण काम करू शकतो, तर हा विषय आहे या कवितेचा. अशा प्रकारे या 4 कविता व्यवस्थित करा. इतर तुम्हाला वाचायचंच आहे. आणि व्याकरणाचं, स्थूल वाचनाचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. आज एवढं सांगितलं, एवढं नीट करा. धन्यवाद.